आपल्याकडे अनधिकृतपणे बांधकाम करून हॉटेल, मॉल आणि दुकानं चालवली जातात आणि मग याच निष्काळजीपणामुळे अनेकदा दुर्घटना घडतात। अशाच एका हॉटेलमध्ये ज्याला आवश्यक परवाना नव्हता अशी चर्चा आहे, तिथे एक मोठी दुर्घटना घडली। मात्र या घटनेत माणुसकी आणि एकजुटीचं दर्शनही झालं। दिल्लीतील मालवीय नगर परिसरात बुधवारी एका रेस्टॉरंटमध्ये सकाळी 9:15च्या सुमारास भीषण आग लागली। आग इतक्या वेगाने पसरली की रेस्टॉरंटमधील लोकांना बाहेर पडण्यासाठी वेळच मिळाला नाही। त्यामुळे अनेक जण रेस्टॉरंट असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर अडकून पडले। रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याचं लक्षात येताच स्थानिक नागरिक तिथं तातडीने मदतीसाठी धावून आले। आग वेगाने पसरत असल्यामुळे अनेक जण जीव वाचवण्यासाठी खिडक्या आणि बाल्कनीमधून उडी मारत होते आणि त्यांना वाचवण्यासाठी स्थानिकांनी गाद्या आणून जमिनीवर अंथरल्या। त्यानंतर अनेकांनी हॉटेलच्या खिडक्या आणि बाल्कनीतून उडी मारल्या। मात्र तरीही या सगळ्यातून 21 जणांचा मृत्यू झाल्याचं समजते। या भीषण आगीत रेस्टॉरंट असलेल्या इमारतीचा मोठा भागही जळून खाक झालाय। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचाव कार्य हाती घेण्यात आलं होतं।